परिस्थितीच्या शिकवणीला वयाचे बंधन नसते। काहीतरी करून दाखवण्याची धडपड माणसाला कधी स्वस्थ बसू देत नाही। माणूस बदलत नसतो, कालांतराने स्वभाव उलगडत जातो। स्वभाव उलगडून आला की आपण पण अपेक्षा कमी करायच्या असतात। परिस्थिती कशीही असो, मनस्थिती मजबूत ठेवता आली पाहिजे। मागे काही चुकलं यापेक्षा पुढे काय सुधारता येईल हा विचार महत्त्वाचा आहे। ज्या माणसांच्या गरजा कमीत कमी असतात ती माणसं नेहमीच आयुष्यात समाधानी असतात। किती उन्हाळे बघितले यापेक्षा किती चटके झेललेत, वाटा शोधल्या आहेत यावर तुमचा अनुभव ठरतो। किती पावसाळे बघितले यापेक्षा किती चिखल तुडवत प्रवास केला यावर तुमचा अनुभव ठरतो। किती हिवाळे बघितलेत यापेक्षा किती कडाक्यात तग धरून उभे राहिलात यावर तुमचा अनुभव ठरतो। मित्रांनो, परिस्थिती ओढाताणीची असून सुद्धा समाधानी वृत्तीच्या माणसाला काहीच कमी पडत नाही। शांत आहे याचा अर्थ असा नाही की मला बोलता येत नाही। ऐकून घेतो याचा अर्थ असा नाही की मी उत्तर देऊ शकत नाही। संयम बाळगतो याचा अर्थ असा नाही की प्रतिकार करू शकत नाही। दुर्लक्ष करतो याचा अर्थ असा नाही की माझ्या लक्षातच येत नाही। साधेपणाने वागतो याचा अर्थ असा नाही की मला माणसं ओळखता येत नाही। साधा स्वभाव म्हणजे संस्कार असतात। आबोल राहूनही अनेकदा प्रश्न सुटतात। उगाच तोंडाच्या वाफा का दौडायच्या, प्रत्येक कृतीतून उत्तरे देता येतात। संकट येत राहील तू लढायला शिक, वार होत राहील तू परतवायला शिक, दोष दिले जातील तू ठाम राहायला शिक, तिरस्कार होत राहील तू दुर्लक्ष करायला शिक, कोडी पडत जातील तू उलगडायला शिक, परिस्थिती बदलत राहील तू स्वीकारायला शिक, नाती विस्कटत जातील तू आवरायला शिक, हात सुटत जातील तू सावरायला शिक, अनुभव मिळत जातील तू बदलायला शिक, आयुष्य सुंदर आहे तू पुरेपूर जगायला शिक। माणूस कितीही आत्मकेंद्रीय असला तरी त्याचा अहंकार नात्यापेक्षा मोठा असू शकत नाही। नात्यांमध्ये जर अहंकाराची पूजा केली जात असेल तर 100% प्रयत्न करून देखील नाती उद्ध्वस्त होतातच। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणसांपेक्षा जर अहंकार प्रिय असेल तर अरे माणसा जिवंतपणी स्मरण पावलास तू। कारण जिथे माणुसकी संपते तिथे माणूस उरतो तो फक्त हाडामासाचा, ज्याला भावनांची शून्य किंमत असते। वाक्य लहान आहे पण खूप महत्त्वाचं आहे। छोट्या छोट्या गोष्टी मनात ठेवल्याने मोठी मोठी नाती उद्ध्वस्त होतात। आयुष्यात सगळ्या गोष्टींना पर्याय असतो, पण लोकांना कठीण पर्याय नको असतो। पण कठीण पर्याय शेवटी यशाकडे घेऊन जातात। 10 गोष्टींमध्ये सामान्य राहण्यापेक्षा एकाच गोष्टींमध्ये महान बना। कठीण परिस्थितीमधून जाणारा आयुष्यात खूप मोठा होतो। तुम्ही केव्हा बरोबर होता हे कोणीही लक्षात ठेवत नाही, पण तुम्ही केव्हा चुकलात हे मात्र सगळेच लक्षात ठेवतात। नात्यात समजूतदारपणा खूप असला पाहिजे। चूक झाली तरी त्याकडे दुर्लक्ष करून चांगल्या कामाचे कौतुक केले पाहिजे। माणसे कृती विसरतात पण हवेत विरणारे शब्द मात्र धरून ठेवतात। शब्दांचा मेळ बसवताना आयुष्याचा खेळ होतो। हा खेळ शब्दांवरच येऊन थांबतो। या खेळात एक जिंकतो तर एक हारतो। जिंकणारा शब्दांना ओळखतो आणि हरणारा शब्दांचा विचार करण्यात आयुष्य वाया घालवतो। सगळा खेळ हा नेहमी शब्दांचाच असतो। ते कसेही फिरवता येतात, पण कृतीमध्ये आपण काहीच करू शकत नाही, कारण ते घडून गेलेले असते। सगळेजण रुळलेल्या वाटेने चालतात, पण मला मात्र माझी वाट स्वतःच निर्माण करायची आहे। रेखाटत असेल नियती आयुष्याच्या रांगोळी, पण रंग मात्र त्यात मला माझ्याच आवडीचे भरायचे आहेत। अपेक्षा करताना किंवा अधिकार सांगताना कर्तृत्व सुद्धा लक्षात ठेवावेच लागतात।
विश्वास असलेली व्यक्ती सोबत असली की भावना व्यक्त करण्यासाठी शब्द शोधावे लागत नाही, तर चेहऱ्यावर येणारे भावच सर्व काही गोष्टी व्यक्त करत असतात. भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा या जगातली माणसं दाखवतो. ओझं दिसतं कारण ते लादलेलं असतं, पण जबाबदारी दिसत नाही कारण ती स्वीकारलेली असते. मित्रांनो, कर्तव्य आनंदाने पूर्ण केली की त्याचं ओझं वाटत नाही. अपेक्षांचं आवाहन पेलणाऱ्या माणसाला जबाबदारीचं ओझं कधीच होत नसते. आयुष्यात दिशा दाखवणारे असंख्य लोक असतात, पण आपण कुठल्या दिशेने जायचं हे आपलं आपणच ठरवायचं असतं. कारण लोकांनी दाखवलेली दिशा नेहमीच योग्य असेल हे सांगता येत नाही. कारण मित्रांनो, दिशा चुकली तर आपली दशा बदलायला काहीच वेळ लागत नाही. कल्पनेला आकार देत बसण्यापेक्षा वास्तवाचा स्वीकार करायला शिकलं तर आयुष्यातले अर्धे संघर्ष कमी होतात. आपल्या स्वप्नांना आकार देण्यात जो आनंद आहे ना, तो कुठेच नाही. नाराजी फक्त शब्दांमधून व्यक्त होत नसते, तर कधी शांततेमधून पण नाराजी दिसून येते. मित्रांनो, अनेकदा मनातलं सगळं व्यक्त करता येत नाही, म्हणूनच माणूस चार चौघात सुद्धा एकांत शोधायला लागतो. असं म्हणतात, दुसऱ्याची चूक माफ करायला मोठं मन लागते, पण मला वाटतं की स्वतःची चूक मान्य करायला त्यापेक्षाही मोठे मन लागते. प्रत्येक प्रश्नाच्या नशिबात उत्तराची सोबत नसते. खोट्याला आकार देण्यापेक्षा खऱ्याचा स्वीकार करणे हेच सोयीस्कर असते. समोरच्या माणसाला मूर्ख ठरवण्यात काही लोकांना शहाणपणा वाटतो. काही उत्तरे शोधून सापडत नाहीत, पण वेळ आली की ती आपोआप मिळून जातात. वाट दाखवण्यापेक्षा वाट लावण्यात बऱ्याच लोकांना समाधान वाटते. माणूस अपेक्षांशिवाय जगायला शिकला तर आयुष्यातले अर्धे संघर्ष कमी होतात. काही प्रश्नांना सोडवावं लागत नाही, तर त्यांना सोडून दिलं की ते आपोआप सुटत जातात. मित्रांनो, मराठीत एक म्हण आहे, कळतं पण वळत नाही. असाच व्यक्तीचा स्वभाव असतो. त्यामुळे आपल्याला मिळालेले आयुष्य हे सुंदर आहे हे त्या व्यक्तीच्या लक्षातच येत नाही, आणि त्यामुळे ती व्यक्ती आयुष्यात नेहमीच दुःखी राहते. मरण सुद्धा गौण वाटायला लागते, जेव्हा आयुष्यात मनातलं सांगायला हक्काची माणसं उरत नाहीत. म्हणूनच स्वतःची श्रीमंती तपासायची असेल तर मनातलं सगळं दुःख विश्वासाने सांगता येईल असे किती माणसे आपल्या आयुष्यात कमावले आहेत हे तपासून बघा. हाताबाहेर निघून गेलेल्या गोष्टींना माणूस नशीब असे नाव देतो. मित्रांनो, माणसाला जिथे वाटते की मी हरलो आहे, तिथूनच खरी स्पर्धा सुरू होते. माणूस शरीराने हरला तरी चालेल, पण मनाने हरता कामा नये. जर तो मनाने हरला तर तो संपला हे निश्चित आहे. प्रत्येक वेळी समजावणे हे गरजेचं नसतं, तर कधीतरी आपणही समोरच्याचं समजून घेणं हे आवश्यक असते. मित्रांनो, अर्थहीन वादविवाद नेहमी घातकच असतो. माणसाने जर वाईट बोलणे टाळले तर वादविवाद होण्याचा संभवच नसतो. परंतु काही लोकांचा स्वभाव याला अपवाद असतो, त्यामुळे निर्माण होणारे वाद घातक ठरू शकतात. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कुणी नाकारलं म्हणून सत्य कधीच बदलत नाही. विचारांची दिशा योग्य असली की माणूस भरकटत नाही. जितके अपेक्षा कमी असतात तितकं समाधान जास्त असते. डगमगलेल्या संवादाची वाद संपूर्ण नात्याला सुरुंग लावू शकते. एकदा का नात्यातला संवाद हरू लागला की नातं संपायला काहीच वेळ लागत नाही. आयुष्यात कदाचित सगळेच निर्णय हे आपले नसतात, तर काही निर्णय वेळ आणि परिस्थितीचे सुद्धा असतात. मित्रांनो, दिसणं आणि असणं यामधला फरक समजला की माणसाचं फसणं टळते. क्षमा शब्द जरी लहान असला तरी करायला मन मात्र मोठं लागते. दुःख शब्द जरी लहान असला
तरी पचवायला मन मात्र मोठं लागते. चूक शब्द जरी लहान असला तरी मान्य करायला मन मात्र मोठं लागते. आधार शब्द जरी लहान असला तरी द्यायला मन मात्र मोठं लागते. सुख शब्द जरी लहान असला तरी वाटायला मन मात्र मोठं लागते. परीक्षण करण्यात काही क्षण वाया गेले तरी सुद्धा चालेल, पण निवडणूक चुकीची झाली म्हणून आयुष्य वाया जायला नको. प्रत्येक गोष्टीला पर्याय हा असतोच. माणसाला फक्त तो निवडता यायला पाहिजे. मित्रांनो, प्रत्येक संकटाला मार्ग हा असतोच. माणसाला फक्त तो शोधता यायला हवा. प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतेच. माणसाला फक्त ते ओळखता यायला हवे आणि प्रत्येक समस्येला समाधान हे असतेच. माणसाला फक्त ते उलगडता आलं पाहिजे. नुसतं ऐकण्यापेक्षा समजून घेणं हे महत्त्वाचं आहे. नुसतं सांगण्यापेक्षा अनुभवणं हे महत्त्वाचं आहे आणि नुसतं ऐकवण्यापेक्षा आत्मसात करणं हेही महत्त्वाचं आहे. मित्रांनो, परिणामांचा विचार करत बसाल तर आलेला क्षण निघून जाईल आणि तो क्षण प्रत्यक्षात जगून पाहिला तर परिणाम स्वीकारायला सोपं होईल. माणसाने अहंकारी असू नये, पण स्वाभिमानी नक्कीच असावं. कारण स्वाभिमान हा माणसाला त्याच्यामध्ये सुप्त गुणांची जाणीव करून देतो आणि त्याचे भविष्य उज्ज्वल घडवण्यास स्वाभिमान मदत करतो. आणि अहंकार हा माणसामध्ये एक प्रकारची विकृती निर्माण करून त्याला विनाशाकडे घेऊन जातो. आयुष्यात बऱ्याचदा काही गोष्टी दिसतात तेवढ्या सोप्या नसतात आणि काही गोष्टी वाटतात तेवढ्या अवघडही नसतात. ठेच लागली तर सावर स्वतःला, वाट भरकटली तर आवर स्वतःला. नवीन निर्णय घेताना तू नेहमीच अडतो. लोक काय बोलतील याचा तुला फरक का पडतो? बोलणाऱ्यांचं काय आहे ते तर बोलत राहणारच आहेत. त्यांची कामगिरी ते चोख बजावणार आहेत. तुझ्यावर टीका होणार, पाय खेचले जाणार. तुझ्या संघर्षाची जाणीव इतरांनाही नाही होणार. तुझ्या विचारांची प्रगती तुझ्या कृतीतून दिसू दे. येड्यांच्या नादी लागण्यात अर्थ नाही हे लक्षात असू दे. काय चूक काय बरोबर ही निवड तुझी असू दे. बाकी तू तुझं आयुष्य पुरेपूर जगून घे. मित्रांनो, मनात प्रामाणिकपणा असला की माणसाला समाधान आपोआप मिळत असते. नाराजी फक्त शब्दांमधून व्यक्त होत नाही तर कधी कधी शांततेमधून पण आपल्याला दिसून येते. हातबल परिस्थितीचा सर्वात पहिला वार माणसाच्या आत्मसन्मानावर होत असतो. त्यामुळे मित्रांनो, दुसऱ्याला उपदेशाचे डोस देणं जितकं सोपं असतं, पण वेळ आल्यावर ती स्वतःच आत्मसात करणे फार कठीण असते. मित्रांनो, जिथे प्रगती आहे तिथे निंदा ठरलेलीच असते. आपलं मत, आपले विचार, आपले निर्णय नेहमी समोरच्याला पटेलच असं नाही. प्रत्येक व्यक्ती चुकतो, पण आपल्या इच्छेसाठी एखाद्याच्या मनातील भावनांशी खेळू नका. कधी कधी त्याला ती घटना विसरणे अशक्य होऊन जाते आणि मग आयुष्य भरकटत जाते. मित्रांनो, मौनात दडलेले अर्थ आणि शांततेत लपलेले आवाज सगळ्यांना समजत नाही. वेळेवर न बोलणे आणि चुकीच्या वेळी बोलणे या दोन्ही गोष्टी घातकच आहेत. धाग्यांचा असो किंवा विचारांचा असो, गुंता सोडवताना संयम हा महत्त्वाचा असतो. माणसाला जिथे वाटतं आता सगळं काही संपलं आहे, खरं तर तिथूनच सुरुवात होत असते. मित्रांनो, या जगात चेहऱ्यापेक्षा मुखवटे जास्त असतात आणि मुखवटे चढवलेली कधी कधी आपलीच माणसे असतात. नाती फक्त नाव देण्यासाठी नसतात तर निभावण्यासाठी असतात. अपेक्षा करण्यापेक्षा स्वीकार करायला शिकले की आयुष्यातील बरेच प्रश्न सुटून जातात. मित्रांनो, कुणाला दुःख देऊन मिळवलेला आनंद कधी सुख देऊ शकत नाही, पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेले दुःख नेहमीच सुख देऊन जाते. शब्द हसवतात, शब्द फसवतात, शब्द रडवतात, शब्दच माणसाला घडवतात. शब्द जोडतात, शब्द तोडतात,
शब्द सुटतात, शब्दच माणसाला भिडतात. शब्द जुळतात, शब्द कळतात, शब्द बोलतात, शब्दच माणसाला छळतात. शब्द अडखळतात, शब्द सावरतात, शब्द सांगतात, शब्दच माणसाला बांधतात. शब्द आठवतात, शब्द विसरतात, शब्द अनुभवतात, शब्दच माणसाला शिकवतात. शब्द जुळतात, शब्द जाणवतात, शब्द शोधतात, शब्दच माणसाला टोचतात. शब्द जिंकतात, शब्द हरतात, शब्द फुलतात, शब्दच नेहमी बहरतात. शब्द ऐकतात, शब्द बोलतात, शब्द रुजतात, शब्द शेवटी चलतात. शब्द गरजतात, शब्द बरसतात, शब्द पुरतात आणि शेवटी शब्दच उरतात. ते शब्दच असतात जे आपल्या भावनांचा खेळ सहजपणे मांडत असतात. मित्रांनो, वेळेवर न बोलणे आणि चुकीच्या वेळी बोलणे दोन्ही पण गोष्टी घातकच आहेत. समोरच्या व्यक्तीची प्रत्येक गोष्ट शांतपणे मान्य करणे हे सुद्धा नाराजी व्यक्त करण्याची एक पद्धत असते. दोऱ्यांचा असो, विचारांचा असो किंवा नात्यातला असो, गुंता सोडवताना संयम महत्वाचा असतो आणि संयम सुटला की दोरा तुटायला, गोष्टी बिघडायला आणि गुंता वाढायला काहीच वेळ लागत नाही. मित्रांनो, संयम म्हणजे एक युद्ध असते, ते पण स्वतःच्या विरुद्ध असते. मनातलं सगळं सांगण्यासाठी समोर पण मनासारखा व्यक्ती असावा लागतो. ना त्यांच्यासाठी मनात कोणता द्वेष आहे, ना त्यांच्यासाठी मनात प्रेम शिल्लक आहे, ना त्यांच्यासाठी आता मन वाट पाहते, आता त्यांच्यासाठी माझ्या मनात कोणतीही तक्रार उरली नाही. कौशल्य असणे म्हणजे काही नाही. यश मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या कौशल्यांचा वापर करावा लागेल. जे तुमचे नाही त्यांना आठवू नका आणि जे तुमचे आहेत त्यांना कधीही विसरू नका. आपली हार यामध्ये नाही की आपल्याला कोणी ओळखत नाही, तर आपली हार यामध्येच आहे की आपण स्वतःला नीट ओळखत नाही. मौन चांगले आहे, कारण बोलल्यानेच बोलणं वाढत जाते. मरण्या अगोदरही मरण असते. फक्त एकदा प्रेमापासून वेगळं होण्याचा प्रयत्न करा. आजच्या जमान्यात जास्त चांगलं असणं हे काही चांगलं नाही. जर आपल्याला पाडणारे आपलेच माणसं असतील तर स्वतःला सावरायला खूप वेळ लागतो. आपला निर्णय चुकेल या भीतीने कुठलाच निर्णय न घेणे हाच मुळात एक चुकीचा निर्णय असतो. ज्याला स्वतःचे मत नाही त्याला जगात किंमत नाही. चुका करण्याची संधी आयुष्य प्रत्येकाला देत असते. रोज नव्याने भरत राहायचं, स्वतःला आवरायचं, सावरायचं, बनवायचं, हसवायचं आणि आयुष्य जगत राहायचं. मनातलं सारं सांगण्यासाठी समोर मनासारखा माणूस असावा लागतो. आपणही चुकू शकतो हे मान्य करणे सगळ्यांनाच जमत नाही. स्वीकारता यायला हवं की तुम्ही प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी नेहमी योग्य असालच असं नाही. प्रत्येक प्रसंगी, प्रत्येक गोष्टीसाठी नेहमी हजर राहता येईलच असं नाही. प्रत्येक अडचणीत, प्रत्येक समस्येत नेहमीच कुणीतरी धावून येईल असं नाही. प्रत्येक निर्णयात, प्रत्येक आनंदात नेहमीच सर्वांची साथ मिळेल असं नाही. प्रत्येक इच्छा, प्रत्येक हेतू नेहमीच पूर्ण होईल असं नाही. प्रत्येक मत, प्रत्येक विचार नेहमी समोरच्याला पटेलच असं नाही. प्रत्येक कष्टाचं, प्रत्येक तपस्येचं नेहमी फळ मिळतं असं नाही. राग, द्वेष, सुख, दुःख भावनांच्या अनेक छटा आहेत. आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदात जाईलच असं नाही. कोण कुठली माणसं ऐनवेळी मदतीला धावून येतात. आपली आपली म्हणून जपलेली माणसं ओळख देखील नाकारतात. नात्यांमध्ये जेव्हा दुरावा वाढत जातो तेव्हा भावनांमध्ये फक्त अहंकार शिल्लक राहतो. समोरची व्यक्ती ऐकणारी असेल तर समजवण्यात हरकत काय आहे, आणि ती जर ऐकतच नसेल तर समजावून उपयोग तरी काय आहे. मागे काय चुकलं यापेक्षा पुढे काय सुधारता येईल हा विचार महत्त्वाचा आहे. काही नात्यांचे आयुष्य
अपेक्षेपेक्षा फार कमी असते. वय हळूहळू माणसाला हेही शिकवत असते की कठीण क्षणामध्ये स्वतःला कसं सांभाळायचं. प्रवास करत असताना ट्रेन्स येतात आणि जातात, तशीच माणसं येतात आणि जातात. जी थांबतात ना ती आपली असतात, जी थांबत नाहीत ती आपल्यासाठी आलेलीच नसतात. चुका माहीत असूनही त्यांच्या फक्त मीपणामुळे स्वीकार न करणे हे या कलियुगी जीवनाचे अति सामान्य लक्षण आहे. वास्तविक पाहता चूक स्वीकारणे हे कमीपणा किंवा अपमानास्पद नसून हे एक चांगल्या व्यक्तिमत्वाचे लक्षण आहे. स्वतःची चूक मान्य करण्यासाठी सुद्धा हिंमत लागते. त्यासाठी त्याने देखील धैर्यशील असणे खूप आवश्यक आहे. जे बदलता येईल ते बदला, जे बदलता येत नाही त्याचा स्वीकार करा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा. परंतु स्वतःला आनंदी ठेवा, कारण आयुष्य खूप सुंदर आहे. बालपण किती छान असतं ना, कसली चिंता नाही, कसलीच काळजी नाही. एखादी गोष्ट आपण का करतोय, आपल्याला कुठे पोहोचायचं, काय मिळवायचं काहीच माहिती नसतं. आपल्याला तेव्हा विचार करायची पण गरज नसते. आला दिवस एकदम आनंदात घालवायचा, बस एवढंच माहिती असतं. त्या दिवशी भांडायचं, त्याच दिवशी रडायचं, पण त्या दिवसाचं ओझं दुसऱ्या दिवसावर कधीच काढायचं नाही. नात्यांमधील दुरावा वाढण्यास एकच कारण आहे, तो म्हणजे अहंकार. आजच्या भावनाशून्य काळात नाती जपणं फार कठीण झालं आहे. ज्या शब्दात प्रचंड आपलेपणा असतो ते मन असतं. जे कधीही आपल्याला सोडून जाणार नसते ते मन असते. ज्यावर फक्त आपण राज्य करू शकतो ते मन असते. एखाद्याच्या अपराधालाही माफ करायला भाग पाडते ते मन असते. जे आपल्यापासून कोणी कधीही हिसकावू शकत नाही ते आपलेच मन असते. ज्याला शब्दांची नाही तर भावनांची भाषा समजते ते मन असते. आयुष्याचे पुस्तक, त्यात गणिताची गुंतागुंत, न सुटणारी समीकरणे आणि अनुत्तरीत बेरजांची भ्रांत असते. असंख्य रेषा, त्यात गुरफटलेला त्रिकोण आणि चौकोन, अकल्पित रचनांचा पेच आपल्याशिवाय सोडवणार तरी कोण असतो. मित्रांनो, सूत्रांचाही सारा गोंधळ उडतो. क्षणात सारी समीकरणच कोलमडून पडतात. मग जुळून आलेली गणित पण ऐन वेळी पाठ फिरवतात. नको ते प्रश्न ज्यांची उत्तरे आधीच ठरलेली आहेत. शून्यातून सुरू केलेला हा प्रवास शेवटी शून्यात जाऊनच संपणार आहे. मित्रांनो, अपयशाला अपयश येईपर्यंत लढायचं. अपयश थकू शकते पण तुम्ही नाही. माणसाने अहंकारी असू नये पण स्वाभिमानी नक्कीच असावे. काही नात्यांचं आयुष्य अपेक्षेपेक्षा फार कमी असते. वय हळूहळू माणसाला हेही शिकवत जाते की कठीण प्रसंगामध्ये स्वतःला कसं सांभाळायचं. मित्रांनो, तुटलेल्या गोष्टीला पहिल्यासारखं जोडलं म्हणजे ती गोष्ट पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करत नाही. काही आठवणींचे डाग हृदयात तसेच राहतात. अपयश पदरी आलं म्हणून स्वप्नांचं शिखर गाठायला विसरू नका. एखादी शर्यत हरलात म्हणून संघर्ष करायला विसरू नका. गर्दीत मुखवटे भेटले म्हणून स्वतःशी प्रामाणिक राहायला विसरू नका. कुण्या वळणावर भरकटलात म्हणून सरळ वाट शोधायला विसरू नका. कधी निर्णय चुकला म्हणून दृष्टिकोन सकारात्मक ठेवायला विसरू नका. आयुष्य एकदाच मिळते, प्रत्येक क्षणाचा आस्वाद घ्यायला विसरू नका. आम्ही जाऊन येतो हे सांगण्यासाठी घरात मागे कोणीतरी असणं, यात केवढा आनंद आणि आधाराची भावना असते. आयुष्य सुंदर आहे, फक्त कुठे बोलायचं आणि कुठे थांबायचं हे समजायला हवे. आयुष्य सुंदर आहे, फक्त किती सांगायचं आणि किती ऐकायचं हे समजायला हवे. आयुष्य सुंदर आहे, फक्त कुठे ताणायचं आणि कुठे सोडायचं हे समजायला हवे. आयुष्य सुंदर आहे, फक्त कुठे हसायचं आणि कुठे रुसायचं हे समजायला हवे. आयुष्य सुंदर आहे, फक्त किती करायचं आणि कुणासाठी करायचं हे समजायला हवे.
मित्रांनो, हातबल परिस्थितीचा सर्वात पहिला वार हा माणसाच्या आत्मसन्मानावर होतो. अभ्यासाच्या वयात शाळेत जायला भीती वाटते. कमावण्याच्या वयात शाळेत जाण्याची तळमळ असते. प्रामाणिकपणा शिकवायचा नसतो, तो असावाच लागतो. त्या टक्केवारी नसते, तो असतो किंवा नसतो. प्रत्येकाला वाटते समोरच्याने मला समजून घ्यावे, पण आपण समोरच्याला किती समजून घेतो याचे आत्मपरीक्षण कोणीच करत नाही. प्रत्येकाला वाटते समोरच्याने माझे ऐकून घ्यावे, पण आपण समोरच्याचं किती ऐकून घेतो याचे आत्मपरीक्षण कोणीच करत नाही. मित्रांनो, प्रत्येकाला वाटतं समोरच्याने मला मान द्यावा, पण आपण समोरच्याला किती मान देतो याचे आत्मपरीक्षण कुणीही करत नाही. प्रत्येकाला वाटते समोरच्याने माझ्यासोबत नेहमी प्रामाणिक राहावे, पण आपण समोरच्याशी किती प्रामाणिक राहतो याचे आत्मपरीक्षण कोणीच करत नाही. इथे प्रत्येकाच्या संघर्षाची व्याख्या वेगवेगळी आहे, कारण प्रत्येकाचे कर्म पण वेगवेगळे आहे. मित्रांनो, कुणालाही बदलण्याचा खटाटोप माणसाने करू नये, कारण असे झाल्यास अलिप्त व्हावे पण उपदेशक होऊ नये. दुःखाचा विचार करत करत हसायचं राहून जायला नको. मरणाची भीती मनात ठेवून जगायचं राहून जायला नको. आत्ता आहे आत्ता नाही अशीच आपली गत असते. कुणासाठी कुणीही तसे फार कधी थांबत नसते. मनात असेल ते बोलून टाकावं, बोलायचं राहून जायला नको. दुःखाचा विचार करत करत हसायचं राहून जायला नको. दुसऱ्यांना दोष देणाऱ्यांनो, तुम्ही स्वतः सुद्धा आरशात पहा. आपला प्रवास आपणच सोपा करायचा असतो. अपेक्षा करणं चुकीचं नसतं, पण आपण ज्याच्याकडून करतोय ती व्यक्ती चुकीची असू शकते. विश्वास ठेवणं हे चुकीचं नसतं, पण आपण ज्याच्यावर ठेवतोय ती व्यक्ती चुकीची असू शकते. आधार देणं चुकीचं नसतं, पण आपण ज्याला देतोय ती व्यक्ती चुकीची असू शकते. मदत करणं चुकीचं नसतं, पण आपण ज्याला मदत करतोय ती व्यक्ती चुकीची असू शकते. आजही खूप चांगल्या लोकांनी जग परिपूर्ण आहे. फक्त माणसं ओळखताना चूक होता कामा नये. मित्रांनो, नियतीच्या अजब खेळामध्ये कल्पनेला कुठेही स्थान नसतो. चुका होत असतात, त्यातूनच अनुभवाची शिदोरी मिळत असते. चुकांमधूनच माणूस शिकत जातो. पण काही चुकीची माणसं भेटली म्हणून सगळेच वाईट नसतात. कुणाला दुःख देऊन मिळवलेला आनंद कधी सुख देऊ शकत नाही, पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेले दुःख नेहमी सुख देऊन जाते. हे दिवस सुद्धा निघून जातील. तू धीर सोडू नकोस. अपयश पदरी पडलं म्हणून हार मानू नकोस. मार्ग खडतर असेल, तू माघार घेऊ नकोस. ध्येय नक्की गाठशील. फक्त तू आशा सोडू नकोस. कुणी साथ देत नसेल तर तू खचून जाऊ नकोस. वाटा सापडत नाहीत म्हणून थांबून राहू नकोस. संपलं सगळं असं वाटत असेल तर तू टोकाचे निर्णय घेऊ नकोस. ध्येय नक्की गाठशील. फक्त आशा सोडू नकोस. माणसं जीवनात येतात आणि निघूनही जातात. सोबत फक्त तीच राहतात जी तुम्हाला तुम्ही आहे तसे गुण दोषासहित स्वीकारतात. जय जय रघुवीर समर्थ.